जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे आज बेमुदत आमरण उपोषणाच्या दुसरा दिवस तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांनी कालपासून जे आपल्या परिसरातील मूलभूत 14 मागण्याकरता उपोषण पुकारले होते आणि आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी एक विशेष असे उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर अमन ब्लड बँक सेंटर नागपूर द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन उपोषण स्थळी केले। यावेळी अनेक युवकांनी रक्तदान करून उपोषण स्थळी भेट दिली। उपोषणकर्ते प्रदीप निशाणे प्रहार तालुका अध्यक्ष यांची आज थोड्या प्रमाणात बीपी वाढल्याचे त्यांनी सांगितले असून उपोषण स्थळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट दिली नसल्याची माहिती सांगितली आहे। बेमुदत आमरण उपोषण आणखी किती दिवस चालणार हे सुद्धा पाहण्यासारखे असणार आहे। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केले आहे। त्या रक्तदान शिबिरमध्ये बरेचसे जे युवकांनी आहे रक्तदान केलेले आहे। आपल्यासोबत काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की यांनी हा जो रक्तदानचा शिबिर कार्यक्रम ठेवला आहे आणि जे त्यांचे जे मागणी आहेत त्यांना धरून ते काय सांगणार आहेत। आपल्यासोबत प्रहारचे कार्यकर्ते ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। आम्ही 3दा अगोदर आम्ही प्रशासनाला निवेदन दिला। निवेदनावर आमचा कोणत्याही प्रकारचा शासनाने लक्ष न देतामुळे त्याच्यामुळे आम्ही आज ह्या ठिकाणी आमरण उपोषणाचा कार्यक्रम काल 12 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या निमित्तानं आज रक्तदानाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी उपस्थित केला आहे। आपण जे मागण्या 14 मागण्या आमच्या 14 मागण्या आहेत आणि आमच्या 14 मागण्या ह्या ठिकाणी म्हणजे शासकीय आपलं पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्यानंतर रुग्णालय आहे आणि उपसा सिंचनचा आहे आणि हे पतसंस्थेचा कार्यक्रम आहे। पतसंस्थानं ज्यानं लोकांना कर्ज दिला आणि काही लोकांना कर्ज भरलं त्यांचे सुद्धा त्यांच्या सातबारावर कर्ज चढवून ठेवलेलं आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। शासन आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आहे, म्हणून शासनाने लक्ष देण्यात यावं ही आमची शासनाकडून मागणी आहे। मी आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौकामध्ये कालपासून प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप निशाणे यांनी बेमुदत उपोषण चालू केले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस त्यांनी विशेष असे उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या दुसऱ्या दिवशी बेमुदत उपोषणाबद्दल ते काय सांगणार आहेत। मी प्रदीप निशाणे प्रहार जनशक्ती तालुका प्रमुख। काल 12 तारखेपासून आम्ही उपोषणावर बसलेलो। 14 मागण्या होत्या। मुंडीकोटा परिसर आणि तालुका तिरोडा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विविध मागण्या होत्या। त्या संदर्भात आम्ही कालपासून उपोषणावर बसलो, पण अद्यापही कुठल्या प्रशासनाचे अधिकारी किंवा प्रशासनाने दखल घेतलेली नाही। कारण याच्या मागचं कारणही तेवढाच जटिल आहे, कारण प्रशासन हा प्रशासनाची घेण्याची पातळी आहे आणि प्रशासन सहसा काही झुकत नाही आहे आणि माझी प्रकृतीसुद्धा खालवत आहे, माझा भीतीसुद्धा वाढलेली आहे आणि येणाऱ्या दिवसात मी पाणीसुद्धा सोडण्याचा संकल्प करत आहे। जर ह्या 1-2 दिवसामध्ये प्रशासनाने कुठलीही कारवाई जर केली नाही, ॲक्शन घेतली नाही, मला नाईलाजास्तव मला पाणी त्याग करावं लागेल अन्नचा त्यागला आहे आणि मला माझ्या जीवाला बरा वाईट झाला तरी याची सगळी संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि याच्यापुढे त्या प्रशासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आपल्या अधिकाऱ्यांना इथं पाठवावं आणि या ज्या मागण्या आहेत ज्या राष्ट्रमागण्या त्याची पूर्ण करण्याची आहे। रक्तदान हा विशेष म्हणजे हा ज्या मागण्यासाठी प्रशासन वागत नाही आहे, त्यासाठी आम्ही त्या आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी एक शेतकरी बांधवाच्या परिसरातले युवा वर्ग आहेत यांनी विशेष करून हा रक्तदान शिबिर समर्पित केलेला आहे, जेणेकरून प्रशासनाला तशा पद्धतीने त्याला झुकवता येईल यासाठी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। N24 मराठी करता मुंडीकोटा गोंदियावरून अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।